आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। रामे टाकळी येथील मध्यवर्ती बँक फोडून 3.5 लाख रुपयांची लंपास। मानवत तालुक्यातील रामे टाकळी येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा अज्ञात चोरट्याकडून फोडण्यात आली आहे व तिजोरीतील सुमारे 3.5 लाख रुपये लंपास केले। या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रामे टाकळी येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर बँकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बँकेतील तिजोरी तोडून त्यात ठेवलेली 3,52,200 रुपये लंपास केले। या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक वैजनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताठे करीत आहे। बालूर व धामणगाव उपकेंद्रात विजेच्या लपंडावाने ग्राहक त्रस्त। सेलू तालुक्यातील बालूर व धामणगाव विद्युत उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठ्यात सतत बिघाड होत असल्याने या समस्येला बालूर व धामणगाव उपकेंद्रातील वीज ग्राहक वैतागले असून सतत या उपकेंद्रात बिघाड होत असल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे। बालूर विद्युत उपकेंद्राअंतर्गत जवळपास 20 ते 25 गावे येतात, तर धामणगाव उपकेंद्रात 15च्या जवळपास गावे येतात। मात्र या उपकेंद्रातील विजेला सतत बिघाड होऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे। वारंवार होणाऱ्या विद्युत बिघाडामुळे मात्र परिसरातील ग्रामस्थांना रात अंधारात काढावी लागत आहे। पाऊस थेंबभर, वीज रात्रभर गायब अशी काहीशी परिस्थितीचा सामना या उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या गावातील ग्रामस्थांना करावा लागत आहे। महावितरणकडे अनेक वेळा दाद मागूनही कुठलाही फरक पडत नसल्याने या वीज उपकेंद्रातील ग्राहकांना विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे। वारंवार होत असलेल्या वीज बिघाड व थातूरमातूर वीज दुरुस्तीने कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लागत नसून या उपकेंद्रातील ग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। आम आदमी पार्टीकडून सतीश चकोर यांची उमेदवारी जाहीर। येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत असून परभणी विधानसभा मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांची उमेदवारी आम आदमी पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम खाडगे यांनी आज दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी जाहीर केली। आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संग्राम खाडगे यांनी उमेदवारी जाहीर केली असून परभणी जिल्ह्यातील 3 विधानसभेसाठी उमेदवारांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत। पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम खाडगे, जिल्हाध्यक्ष सतीश चकोर, महिला जिल्हाध्यक्षा सरस्वती बोबडे, महासचिव अनिल देशमुख, व्यापारी आघाडीचे नामदेव बोबडे, युवा जिल्हाध्यक्ष गोपाल झाडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष वैजनाथ जुमडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश चौधरी, सहसचिव रामभाऊ राऊत, सावित्री चकोर यांच्यासह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला अत्याचार विरोधात देखावा करून जनजागृती केल्याबद्दल सत्कार। दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप निकुंभ, मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड व परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग टाक यांच्या सूचनेनुसार संपूर्ण परभणी शहरात फिरून दयावान सरकार परभणी जिल्हा युवा शाखेच्या वतीने आयोजित युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव व युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा यांच्या वतीने कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथेही अत्याचाराची जी घटना घडली, या घटनेच्या निषेधात भव्य मोर्चा काढून पथनाट्याद्वारे महिलांवर, मुलीवर होणाऱ्या अत्याचार विरोधात जनजागृती करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। त्या अनुषंगाने युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव, युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शिंदे पाटील, हा पथनाट्य सादर करणारे परभणीचे नृत्यकार मधुकर कांबळे व त्यांच्या संच यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला। यावेळी दयावान सरकारचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंबुरे, महिला जिल्हा कार्याध्यक्षा उषा पंचांके, जिल्हा परिस्थिती प्रमुख पत्रकार शेख अजहर, शेख इसाक, हरदीप सिंग बावरी, लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, अमर गालफाडे, राहुल बहिवाल, संजय घनसावत, सचिन हटकर, अक्षय नंद समेत दयावान सरकारचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालयाचे वर्चस्व। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा दिनांक 24 ऑगस्ट शनिवार रोजी नूतन विद्यालय सेलू येथे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पाटील, उद्घाटक म्हणून अनंता साळवे, कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई, प्रमुख उपस्थिती किरण देशपांडे, डी सोनेकर, पर्यवेक्षक सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी परभणी, माजी क्रीडा शिक्षक सतीश नावाडे, गणेश माडवे सर, जिल्हा सचिव पेठे असोसिएशन परभणी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश माडवे सर, तर सूत्रसंचालन प्राध्यापक नागेश कानेकर सर, तर आभार प्रदर्शन राजेश राठोड यांनी मानले। पंचतख्त स्पेशल ट्रेनचे परभणी रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत। परभणी रेल्वे स्थानकावर नांदेडवरून स्पेशल पंचतख्त ट्रेनचे आगमन परभणी रेल्वे स्थानकावर झाले। परभणी येथील समस्त शीख समाजाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केले। सदरील यात्रेतील सहभागी भाविकांना फळ वाटप करण्यात आले। यावेळी गुरुग्रंथ साहिब पंच प्यारे यांचा सत्कार करण्यात आला। जो बोले सोनिहाल, सत श्री अकाल घोषणा देण्यात आली। यावेळी रेल्वे स्थानकावर शीख समाजाच्या बंधू भगिनी, लहान मुले मुली यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथी सोनिया सिंग, किशन सिंग टाक, रघुवीर सिंग टाक, हरमोहन सिंग टाक, जहांगीर सिंग बावरी, तूफान सिंग टाक, अर्जुन सिंग टाक, राजू सिंग टाक, विजय सिंग, जीवन सिंग, सतनाम सिंग, ग्रंथी झेल सिंग बावरी, रवींद्र सिंग टाक, इंद्र सिंग बावरी यांनी परिश्रम घेतले। शिवसेना शिंदे गटाचे जिंतूर तालुका अध्यक्ष बुधवंत यांचा राजीनामा। शिवसेना शिंदे गटाचे जिंतूर तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील शिवाजी बुधवंत यांनी त्यांच्या कार्यालयात आज दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी पत्रकार परिषद घेत जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला। पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की जिंतूर तालुक्यात पक्ष वाढीसाठी आपण गावोगावी, खेडोपाडी, तांडा वस्तीत बूथ बांधणीपासून ते शाखा स्थापन करेपर्यंत भरपूर कार्य करून पक्ष बांधणी केली, परंतु एकाही पदाधिकाऱ्याला तालुक्यात रस्ते, नाल्या, सभामंडप, वीज, आरोग्य, उद्योग इत्यादी जनसुविधेची कार्य करण्यासाठी विकास निधी प्राप्त झाला नाही। तसेच जिंतूर तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय प्रशासकीय समित्यावर एकाही शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आली नाही। या सर्व बाबींच्या निषेधात त्यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले व पक्षाचे सचिव संजय मोरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवून दिले आहे। बामसेफ आयोजित व्याख्यानमालेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद। डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाकवी वामन कडक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने बामसेफ परभणी जिल्हा युनिटच्या वतीने आज दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी सामाजिक न्यायातील आरक्षणाची संवैधानिक भूमिका या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MD इंगोले यांची उपस्थिती होती। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाकवी वामनदादा कडक यांच्या जयंतीनिमित्ताने बोलताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदने म्हणाले, भारतीय संविधानातील आरक्षण पद्धत पाहता सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक बाबींचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली। त्यामुळे मनुवादी प्रस्थापितना सर्व आरक्षण पद्धत संपवण्याच्या उद्देशाने मुद्दामहून जातीमध्ये तेढ वाद निर्माण करत आरक्षणविषयी मुद्दामहून 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती दिनी न्यायालयाच्या वतीने आरक्षण वर्गीकरणावर निर्णय काढले असता मातंग व बौद्ध बांधव यांनी हे षडयंत्र ओळखले पाहिजे। फुले आंबेडकरी चळवळीतील बौद्ध बांधवांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत मातंग समाजाला फुले आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी करून घेतली पाहिजे। तसे पाहता मातंग समाजातील बांधव मनुवादी प्रस्थापित चळवळीच्या चवळ जाऊ नये यासाठी मातंग समाजातील सुखादुखात सामील होऊन त्यांना आपलेसे केले पाहिजे असे सांगितले। या प्रसंगी संदीप थोरात, मिलिंद भिंगारे, विलास जंगले यांचीही विचारमंचावर उपस्थिती होती। बामसेफच्या वतीने संयुक्त जयंतीनिमित्त व्याख्यान सुरू होण्या अगोदर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून सुरुवात करण्यात आली। व्याख्यानाचे सूत्रसंचालन बामसेफचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वावळे, तर आभार
डी जे भदरगी यांनी मानले.